आज आम्ही निघालोय पळसधरी आणि गगनगिरी या मठाला भेट देण्यासाठी। आज वन डे ट्रिप आम्ही 20 जणांची स्वामी परिवार सोबत एक मनसोक्त असा आनंद घेण्यासाठी आम्ही निघालोय सुरुवातीला पळसधरीला आणि सुंदर असं गायन आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही पळसधरीला। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आता आम्ही चाललोय पळसधरीला। बदलापूरवरून ही आमची टीम निघालेली आहे। अजून गाडी फुल व्हायची आहे। पनवेलवरून गाडी निघणार आहे। तर आमचे स्वाती वरारकर मॅडम, पद्मावती मॅडम, त्यानंतर वैद्य मॅडम, अनघा वैद्य मॅडम, त्यानंतर ज्योती आई, नितीन वैद्य, अरुण वैद्य आणि ज्योती, त्याचबरोबर प्रीता पण आहेत आणि हा योगेश, त्याला तर तुम्ही सगळे ओळखतात। तर आता आम्ही निघालो पळसधरी, त्यानंतर गगनगिरी। आज फुल धमाल आहे। एक दिवसाची खूप मस्त ट्रिप आज होणार आहे। तर चला आपण जाऊया पळसधरीला। स्वामींच्या कृपेचा येतो पळसार, देऊया नाद, देऊया साद, स्वामींच्या कृपेचा येतो पळसार। गुलालात या निघाली विश्वाची सावली, गुलालात या निघाली विश्वाची सावली। ओ माझी योगी राज माऊली, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो। अक्कलकोट की शोभते योगी राज माऊली, प्रेमाची सावली, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो। अशा प्रकारे स्वामी परिवारात स्वामी नामस्मरणात दंग होऊन आम्ही पळसधरीच्या वाटेने मस्तपैकी नामस्मरण करत करत गाणे म्हणत म्हणत पळसधरीला निघालो। ओ माझी योगी राज माऊली, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात, शोध नाही कुठे या पसाऱ्यात, वृंदावनी कोणी जोगावली, मंदिरी लावली, साप झाला कधी भावना नंतर आम्ही फिरायला गेलो, मंदिरं तिथल्या देवीची मंदिरं बघितली, इकडे मंदिरकडे गेलो, परत घरी आलो, घरी पण चांगला ताव मारला। आमची बस आता सर्व स्वामी भक्त उतरले आहेत। 20 लोकांची टीम घेऊन मस्त नाश्ता वगैरे केला गाडीमध्ये। आता श्री क्षेत्र पळसधरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या प्रति अक्कलकोट येथे मठामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे प्रचंड गर्दी आहे। आता संप्रदायाची आता सध्या वारी वगैरे सुरू असल्यामुळे जास्त गर्दी आहे खूप। पाहू शकता इथं गर्दी कशी चालू आहे। तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इथं काही तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता। शिवाय ह्या प्रति अक्कलकोट येथील पळसधरीला आहे आणि आता इथे दर्शन रांगेसाठी उभा राहावं लागत आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन रांगेसाठी उभा राहून आता आम्ही इथूनच महाप्रसाद घेण्यासाठी सुद्धा जाणार आहोत। अक्कलकोट प्रमाणे दिसणारे हे भव्य असे मठ पाहून मनाला खूप समाधान वाटतं। दर गुरुवारी रविवारी येथे भजन कीर्तन आणि नामस्मरणात दंग असलेले सेवेकरी तुम्हाला इथे पाहायला भेटतील। खूप सुंदर असा अनुभव घेऊन आम्ही दर्शन रांगेमध्ये उभे राहिलो।
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनानंतर आम्ही येथील अनेक ठिकाणी भेट दिले. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पळसधरीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज येथे 22 दिवस मुक्काम केले होते. ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवूया आणि राग लोभ द्वेष सगळे विकार आपल्याकडून नाहीसे करू. श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी गुणरा चंदनाची रोटी मुखेश्वरा. पळसधरीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती सुद्धा आम्हाला भेटली. रोज इथे 12 वाजता आरती झाल्यानंतर येथील महाप्रसादाचा सुद्धा आनंद घेता येतो. सुंदर असा महाप्रसाद आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही तेथील जवळच असलेल्या धबधब्यावरती एन्जॉय करण्यासाठी गेलो. की स्वामी समर्थ पळसधरीचं दर्शन झालं, महाप्रसाद घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत पळसधरीचा धबधबा पाहण्यासाठी. इथे जवळच वॉटरफॉल आहे आणि तो वॉटरफॉल पाहण्यासाठी इथून हळूहळू रस्ता काढत या निसर्गरम्य वातावरणामधून आम्ही चाललोय. तुम्ही मागे बघू शकता खूप खुंकार अशी टीम जे आता हसत खेळत मस्त मजा करत येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला धबधबा खरंच मनाला खूप आनंद देत होता. धबधब्यावर आल्यावर सर्वजणच खुश होते. 1 तास झाल्यानंतर आम्ही गगनगिरीला पोहोचलो. तुम्ही बघू शकता आता आम्ही पळसधरीचं गगनगिरीला आलेलो आहोत आणि आमची सर्व टीम या गाडीतून उतरलेली आहे. चला तर इथून आम्ही पहिल्यांदा गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊया. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही आता प्रवेश करत आहोत. आता प्रचंड अशी गर्दी आम्हाला इथे पाहायला भेटते. महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम गगनगिरी महाराजांचा जो गुफा आहे तो गुफा 5 वाजेपर्यंत ओपन असतो. तर त्या गुफेमध्ये आता आम्ही जातो. अनेक मंदिरे आजूबाजूला आहेत आणि गगनगिरी आणि पळसधरीचा 1 दिवसाचा प्लॅन खूप सक्सेस झाला आमच्या. प्रकारे आम्ही गगनगिरीचा गुफा चढत आहोत. आमची टीम येत आहे. तर आमच्या टीममध्ये सर्वच जण आता गुफा चढत आहेत. इथे भक्त निवास सुद्धा आहे गगनगिरीला आणि गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जर इथे मस्त 1 दिवस स्टे करायचं असेल तर तुम्ही स्टे सुद्धा करू शकता. आत्ताच पळसधरी आणि गगनगिरी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर मी आता बदलापूरचा परतीचा प्रवास करत आहोत. खूप छान दर्शन झालं, खूप मस्त एन्जॉय केलं. पूर्ण आजच्या ट्रिपमध्ये खूप चांगलं वाटलं. परतीचा प्रवास करत असताना श्री स्वामी सेवा तर्फे डान्स होणार नाही असं होऊ शकत नाही, कारण गाडीमध्ये मौज मस्ती करत
थोडाफार डान्स करत एन्जॉय करणे हाच तर स्वामी सेवेचा उद्देश आहे. थोडा एन्जॉय झाल्यानंतर आईचं पत्र हरवल्यासारखं आम्ही थोडासा खेळ आणि चिवडा पार्टी केली. वन डे पिकनिक करत असताना आम्ही ते मस्तपैकी आता चिवड्यावरती ताव मारतोय. म्हणजे आपला छोटासा स्नॅक्स करत आम्ही आमच्या घरून बनवून आणलेले जे चिवडा वगैरे आहेत. तर आज जास्त मेन आहेत मनीषा. कुठे गेले मनीषा? इथे मनीषा, विजयाश्री आणि सोनल आणि यांची टीम इनामिना ठिकाणी बाकीचे सर्व टीम. आणि खूप मेहनत घेतले आणि खूप मेहनत घेऊन डान्स केले. आपल्या आपल्या रिस्कवरती डान्स केले. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं आजचा हा प्रोग्राम. चला हाय करा सगळे. हॅलो, कशी वाटली पिकनिक? बस आहे. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. भेटूया अशाच स्वामी सेवा टूर्समध्ये. बाय बाय. लाईक करा आणि सबस्क्राईब करा असं त्यांनी सांगितले, तर त्यांचं तरी ऐका ॲटलिस्ट. चला चला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि त्याचबरोबर आमच्या स्वामी परिवारात येण्यासाठी आमच्यासोबत एकदा ट्रिपला नक्की या. श्री स्वामी सेवा टूर्स तुम्हाला नक्कीच आनंद देणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.